नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण भेंडीची एकदम टेस्टी आणि इतकी सुंदर अशी रेसिपी बघतोय ना, की ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील आहे ना परत परत घेऊन खातील. तर काय करायचं, आपल्याला भेंडी घ्यायची. भेंडी आहे ना कवळी घ्यायची बरं का. अशी एकदम टणक असलेली भेंडी नाही घ्यायची आणि शक्यतो ना छोट्या आकाराची घ्या. मग काय करायचं, भेंडीला ना हे पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आणि ह्या आकारामध्ये कापून घ्यायची. आणि जर भेंडी मोठी असेल ना आकाराला, तर काय करायचं, पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आणि त्याचे ना 3 तुकडे करायचे. हे बघा, हे अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये ना कीड वगैरे आहे की नाही ना ते बघून घ्यायचं बरं का एक वेळेस, कारण भेंडीला ना कीड राहते. तर अशा पद्धतीने तुम्हाला या भेंड्या कापून घ्यायच्यात छोट्या मोठ्या आकारामध्ये. ठीक आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 6 ते 7 काजू आपल्याला टाकायचे. थोडंसं किसलेलं खोबरं असतं ना, सुकलेलं खोबरं असतं ना, ते टाकून घ्यायचं जवळपास 2 चमचे बरं का. सुकलेलं खोबरं, याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं जरी घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, रेसिपी तेवढीच छान होईल. 1 चमचा भाजकी डाळ, जी चण्याची डाळ असते ना भाजकी, ती घ्यायची आपल्याला 1 चमचा. 1 मोठा चमचा तीळ आपल्याला टाकून घ्यायची. थोडेसे जिरं, अर्धा चमचा फक्त. हे ना, हे त्रिफळाचे बिया आहेत बरं का. हे जे गोल असतं ना, हे बघा नीट, याला त्रिफळा म्हणतात. हे मसाल्यांच्या दुकानामध्ये ना सहजरित्या भेटून जातं. हे आपल्याला एक 2 ते 3 फक्त टाकायचे त्रिफळा. 1 हिरवी इलायची, 2 मिरं आणि लवंग, 2 आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, एक अर्धा कप. आणि आता याला मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचा. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त ठेवा आणि त्याला ना गरम करून घेऊ मस्त. बघा, आता तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. आता गॅसचं टेम्परेचर हे मिडियम करायचं आणि ही भेंडी जी आहे ना, हे आपल्याला एक 2.5 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायची मीडियम टेम्परेचरवर. अधनंमधनं गॅसचं टेम्परेचर थोडंसं वाढवत जा, नंतर परत कमी करत जा. भेंडी जी आहे ना, ही खूप लोकांना आवडत नाही, पण तुम्ही ना ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो आहे ना, त्या पद्धतीने एक वेळेस करून बघा. एक नंबर हिची चव लागते आहे भेंडीची. हे बघा, असं मिक्स करत राहायचं आहे आणि मीडियम टेम्परेचरवर फ्राय करत राहायचं आहे. तर बघा, बरोबर 2.5 ते 3 मिनटापासून आपण तिला फ्राय करतो आहे आणि 50 ते 60% ना भेंडी शिजलेली आहे बरं का. ॲक्च्युली काय आहे, भेंडीला ना तिचा असा स्वतःचा काही टेस्ट नसतो. आपण तिला कुठल्या पद्धतीने बनवतो ना, किंवा त्याच्यात काय पदार्थ टाकतो याच्यावर तिची खूप टेस्ट आहे ना अवलंबून राहते. बघा मस्त. आता याला काढून घ्यायचं आहे का प्लेटमध्ये. याच्यातलं तेल आहे ना चमच्याच्या सहाय्यानेच असं दाबून उरलेली भेंडी काढून घ्यायची बरं का. आता त्याच पॅनमध्ये ज्याच्यात आपण भेंडी फ्राय केली, त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप केलेला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. एक चमचा अद्रक लसणची पेस्ट आपल्याला टाकायची त्याच्यात. मोठ्या आचेवरच फ्राय करायचं आहे. आणि आता 2 मीडियम आकाराचे टोमॅटो थोडेसे जाडसर आकारात कापलेले, ते देखील फ्राय करून घ्यायचे. यांना ना थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचं बरं का, जवळपास मिनिटभर. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. आता गॅस थोडा वाढवू, त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. त्या कांदा लसूण मसाल्याने ना याची चव एकदम नेक्स्ट लेवलला जाते बरं का.
कांदा लसूण मसाला तुम्हाला वाटला तर आणखी थोडासा जास्त वाढवून घेऊ शकता तुम्ही. आता इथे तर मिक्सरमध्ये जो मसाल्याचं वाटण आपण केलं होतं ना, काजू खोबरं आणि ते मसाले, तर त्याच्यात जे मसाला उरलेला होता त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे कसं आपलं कुठलाच मसाला आहे ना वाया जात नाही. गॅस थोडा कमी करू. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात, जवळपास कपभर. मसाला फ्राय व्हायला मदत होते आणि तो तळाला लागलेला जो मसाला आहे ना तो पण निघून जातो त्याने मस्त. आता गॅस वाढवायचा आहे थोडासा. आता हे पाणी आहे ना आपल्याला आटून घ्यायचं आहे बरं का. हे बघा, ते तळाला लागलेला मसाला सगळा निघून गेला आहे बघा. हे बघा, आता पाणी आपलं आटलेलं आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ही पेस्ट आपण जी तयार केली ना काजू खोबरं आणि मसाल्यांची, ही आपल्याला त्याच्यात टाकायची. मिक्स करून घेऊ त्याला. हे बघा, त्याचं क्रीमी टेक्स्चर दिसलं का, किती सुंदर दिसते. एकदम शाही भेंडीची भाजी लागते बरं का ही. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लासापेक्षा थोडं जास्त टाका. एक ग्रेव्ही बनवून घ्यायची त्याची आपल्याला. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडंच टाका, खूप खारट नका करू. आणि आता ही फ्राय केलेली जी भेंडी ती आपल्याला त्याच्यात टाकायची. मिक्स करून घेऊ एक वेळेस. ती सुंदर दिसते बघा भाजी. एक नंबर रेसिपी लागते बरं का खायला. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस एकदम कमी करायचा आणि 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी, 10 मिनिटं झाकण ठेवू. बघा, बरोबर 10 मिनिटं झालेले आणि आपली भेंडीची भाजी ही जबरदस्त दिसते बघा. याला जर तुम्हाला पातळ खायचं असेल ना तर तुम्ही याच्यात पाणी वाढवून घ्या आणि पातळ याला खाऊ शकता बरं का. थोडीशी मस्त कोथिंबीर मिक्स करून घ्या एक वेळेस. मस्त प्लेटमध्ये घेऊन याला पराठा चपाती पुरी ज्याच्यासोबत तुम्हाला खायचं ना त्याच्यासोबत ह्या शाही भेंडीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आणि हे बघा, सुंदर अशी आपली शाही भेंडी खाण्यासाठी रेडी आहे. कशी जबरदस्त दिसती. एक नंबर पराठ्यासोबत लागते बरं का. विश्वास नसेल तर ट्राय करून बघा.